नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, काही लोक अशी असतात की जे बोलायला लागले की आपल्या डोक्याचं दही करून टाकतात. आय एम शुअर तुमच्या आयुष्यात पण अशी लोक असतील. पण फॅशन डिझायनर्स हा जो काही प्रकार आहे ना, तो प्रकार बघूनच भीती वाटते हो. म्हणजे कळत नाही की तो समोरचा माणूस आहे का ते मॅनिक्विनच्या अंगात जीव आलाय. आणि हा प्रकार मी अनुभवला. मी गेलो होतो एका फॅशन शो. तो डिझायनर समोर आला. त्याने एक कोट घातला होता जो अक्षरशः फाटलेला होता. फाटलेला म्हणजे एवढं ते कापड फाटलेलं होतं की ते कापड आपण फरशी पुसायला सुद्धा वापरणार नाही. तर मी त्याला बोललो, मी म्हणलं, भाऊ शिवायचं राहिलं वाटतं. मग तो बोलला माझ्याशी, हाऊ silly. This is a distressed couture, darling. Probably you won't get it. म्हणलं असं? मग मी पण बोललो त्याला, ओ येस मिस्टर फ्रान्सिस, आय डिड नॉट गेट इट. नायदर युअर डिझाईन नॉर युअर लॉजिक. तो गेलाच तिथून निघून. मग मी त्याला ऑब्झर्व करायला लागलो. समोरून एक बाई आली त्या बाईच्या घातलेल्या आउटफिटची तो तारीफ करत होता. तर बोलतो कसा, ओ माय गॉड डार्लिंग, यू लुक रॅविशिंग इन दिस. लेट मी गेस, दिस इज अ 6-yard cultural metaphor with a Kanchipuram drama, and it has a Banarsi soul. Am I right? Am I right? अरे बाबा, साडी आहे ती. तिनं ती नेसलीये, घातलीये. साडी म्हणायला जीवा कसलं मेटाफॉर आणि कल्चरल ड्रामा आणि तेवढ्यात रॅम्पवॉक वरनं त्याची एक मॉडेल आली. तर तिला तिचं वर्णन देतो, बोलतो, डार्लिंग जस्ट लुक ॲट हर आउटफिट. शी इज वेअरिंग अ मॉडर्न रिइंटरप्रिटेशन ऑफ द नववारी अँड विथ द लेदर ब्लाउज अँड डोंट मिस द बायकर बूट्स बेबी. काय हा प्रकार? त्या मॉडेलला बघितल्यावर मी म्हणलं, ह्या बाईला लग्नाला जायचंय का बुलेट राईडवर जायचंय? एनिवेज, द फॅशन डिझायनिंग बद्दल वर्णन करायचं म्हणलं तर असं म्हणता येईल की ही लोक कपड्यांमध्ये तर भरपूर विचार घालतात, पण विचार करताना कपड्यांचाच विसरतात. थँक्यू व्हेरी मच.